पवार साहेबांची भेट झालेली आहे आणि तब्येत त्यांची अत्यंत चांगली आहे आणि पवार साहेबांनी मला विचारलं की माझी तब्येत तर अत्यंत चांगली आहेच आहे, पण पार्लमेंट चालू आहे की नाही. त्यांना सांगितलं की आपला चालू आहे, राज्यसभा चालू आहे, लोकसभा मात्र चालत नाही आहे, रोज त्या ठिकाणी हंगामा होतो आहे असं त्यांना आपण सांगितलेलं आहे. तर त्या पद्धतीनं पवारसाहेबांची विल पॉवर जी आहे ती फार मोठी आहे आणि ते 2-3 दिवसामध्ये अत्यंत चांगले बरे होतील अशी अपेक्षा आहे आणि माझी तब्येत अत्यंत चांगली असते त्यांनी मला तर सांगितलेलं आहे. साहेब, अजितदादांचा जो अपघात झाला आहे त्याच्यावर रोहित पवारांनी आज पत्रकार परिषद घेत अनेक शंका उपस्थित केल्यात आणि अजित पवारांचा अपघात नाही तर घात आहे असा प्रश्न उपस्थित केला आहे. मला असं वाटतं की सगळ्यांना आपली मतं मांडण्याचा अधिकार आहे, पण अजितदादा हे अत्यंत स्ट्रॉंग अशा पद्धतीचे व्यक्ती होते. अजितदादा एक मोठे ॲडमिनिस्ट्रेटर होते. अजितदादा हा महाराष्ट्राचा बुलंद आवाज होते आणि अजितदादांनी आमच्या महायुतीच्या मंत्रिमंडळामध्ये अत्यंत चांगलं काम अर्थमंत्री म्हणून केलेलं आहे. अजितदादांचा दांडगा अनुभव हा या राजकारणातला आहे आणि 6 वेळेला ते डेप्युटी सीएम राहिलेले आहेत. तर आता अजितदादांच्या अपघाताच्या संबंधामध्ये अनेक लोकांच्या शंका मनामध्ये आहे, पण मला असं वाटतं की हा अपघात आहे कारण जो त्या कॅप्टन होता तो कॅप्टन अत्यंत नावाजलेला होता. त्यांनी सारामध्ये जेटमध्ये काम केलेलं होतं, पण लँडिंगच्या वेळेला काय त्यांची चूक झालेली आहे. त्यांनी जर त्या ठिकाणी लँडिंग होणं अशक्य होतं तर ते एअरक्राफ्ट आहे ते पुण्याला आणायला हवं होतं. तर पुण्याला ते आणलं असतं तर कदाचित अपघात होऊ शकत नव्हता, पण त्यांना काय कदाचित त्यांचा अंदाज आला नाही आणि त्याच्यामध्ये अपघात आहे असं माझं मत आहे. त्याच्यामध्ये घातपात असावा असं अजिबात वाटत नाही. म्हणजे उपस्थित केली या कंपनीला आधीच बॅन केलेलं होतं आणि तरीला परमिशन दिली कोणी, अनेक प्रश्न उपस्थित केले. ठीक आहे ना, तर ते उपस्थित प्रश्न केले तर त्याला जर बॅन केलेलं होतं तर त्याला उडण्याची परवानगी त्याला नको होती. म्हणजे एकतर जर त्या कंपनीवर जर बॅन असेल तर ते बॅन असलेलं जे एअरक्राफ्ट आहे ते एअरक्राफ्ट त्या ठिकाणी कालिनाच्या त्या एअरपोर्टमध्ये असताच कामं नाही होतं. त्यामुळं मला असं वाटतं त्याच्यामध्ये काय कोणाच्या त्या ॲडमिनिस्ट्रेशन जगात चुका असतील ही, परंतु जर त्या कंपनीवर बॅन होता तर मला वाटतं की ते एअरक्राफ्ट घेऊन जाणं अत्यंत अयोग्य होतं. पण तरीही त्या कंपनीला उडायला परवानगी दिली कशी याची चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे आणि या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे. म्हणजे अपघाताचं कारण कोणतं आहे किंवा अपघात झालेला आहे कसा, त्यामध्ये त्या कॅप्टनची काय त्यामध्ये चूक होती, या सगळ्या बाबींच्या संबंधामध्ये माहिती समोर आली पाहिजे. पण माझं व्यक्तिगत मत असं आहे की त्याच्यामध्ये घातपात वगैरे असेल असं मला वाटत नाही आहे. तर हा तो अपघात आहे. पवार साहेबांनी सुद्धा या संबंधामध्ये सुरुवातीलाच भूमिका मांडलेली आहे की हा अपघात आहे आणि याच्यामध्ये कोणी राजकारण आणू नये अशी भूमिका पवार साहेबांनी सुरुवातीला मांडलेली आहे. माझी भूमिका अशीच आहे की हा अपघातच आहे, याच्यामध्ये घातपात असण्याचं कारण अजिबात नाही आहे. कारण अजितदादांचं मंत्रिमंडळामध्ये अत्यंत मोठं स्थान होतं. अजितदादा हे अत्यंत ॲक्टिव्ह असणारे नेते होते आणि त्यांच्याबद्दल कुणी असा अपघात करेल अशा पद्धतीचा विषय अजिबात येत नाही आहे. पण बाकीची चौकशी होणं आवश्यक आहे. ज्या कंपनीवर बंदी टाकली होती ते एअरक्राफ्ट त्या ठिकाणी आलं कसं काय, त्याला तिथून हलवायला ते एअरक्राफ्ट तिथं असायला नको होतं आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. पण कॅप्टनच्या अंदाजामध्ये तो काहीतरी चूक झालेली असावी आणि माझं मत हेच आहे की जर एखाद्या ठिकाणी त्या लँडिंग जे आहे ते करणं जर अत्यंत अडचणीचं असेल तर अनेक वेळेला जी एअरक्राफ्ट आहे ते दुसऱ्या एअरपोर्टवर गेलेले आहे. त्यामुळं कॅप्टननी जर असा निर्णय घेतला असता तर ते एअरक्राफ्ट पुण्याला आलं असतं आणि अपघात झाला नसता. पण या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे असं माझं मत आहे. त्याच्यामध्ये घातपात असावा असं मला वाटत नाही. पण या संदर्भात अजित पवारांनी प्रश्न उपस्थित केले होते महानगरपालिकेच्या वेळेस की काही भ्रष्टाचाराच्या फायली आहेत आणि त्यानंतर हे सगळं घडलं असे शंका उपस्थित केल्या जात आहेत. तुमचं काय म्हणणं आहे? शंकाचा विषय नाही. ते निवडणुकीच्या काळामध्ये आपल्याला माहीत आहे की काँग्रेस राष्ट्रवादी ही सरकारमध्ये एकत्र असतानाही सगळ्या निवडणुका त्यांनी लोकल बॉडीच्या एक विरोधामध्ये लढलेल्या आहेत, एकमेकावर आरोप केलेले आहेत. त्यामुळे एकमेकाला आरोप करण्याचा लोकशाहीमध्ये अधिकार आहे. अजितदादांनी जरी काही आरोप केलेले असलेही तरी अजितदादांनी स्थानिक लेवलच्या लोकांवर आरोप केलेले होते. स्थानिक पिंपरी चिंचवडमध्ये अशा पद्धतीचा भ्रष्टाचार झालेला आहे, माझ्याकडे त्याच्या फायले असं म्हणाले होते. त्यामुळं वरच्या कुठल्या देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे जे असतील
त्यांच्या संबंधामध्ये त्यांच्या मनात कसली शंका नव्हती, तर शंका फक्त स्थानिक लेवलची होती. त्यामुळं अशा शंका त्यांनी उपस्थित केलेल्या होत्या, म्हणून काहीतरी याच्यामध्ये घातपात असावा असं जे अनेकांचं मत आहे त्या मताची मी सहमत नाही. हा पूर्णपणे अपघात आहे असंच माझं मत आहे. विलिनीकरणाबाबत काय चर्चा होतं? विलिनीकरणाबाबत चर्चा होते. जर दोन्ही राष्ट्रवादी झालं एकत्र झाल्या तर काय फायदा होईल? मला असं वाटतं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात अशा पद्धतीची चर्चा शरद पवार साहेबांची आणि अजितदादांच्या अनेक वेळेला झाल्याची माहिती आहे. शेवटच्या या महानगरपालिकेच्या त्या निवडणुकीच्या वेळेला ते दोघे एकत्र अनेक वेळेला आलेले आहेत. दोघांचा आनंद झालेला होता आणि त्यावेळेला अजितदादांची अनेक दिवसापासून इच्छा होती की पवार साहेबांनी एनडीएसोबत आलं पाहिजे आणि विलिनीकरणाच्या संबंधामध्ये अजितदादा पॉझिटिव्ह होते आणि पवार साहेबसुद्धा शेवटच्या काळामध्ये पॉझिटिव्ह असावे आणि त्यामुळं विलिनीकरण जे आहे ते झालं पाहिजे असं माझं मत आहे. आणि आता राष्ट्रीय अध्यक्ष कोणाला करायचं तो निर्णय राष्ट्रवादीचे आमदार आहेत, ते दोन्ही पक्ष आहेत, त्या दोघांनी एकत्रित आल्यानंतर निर्णय घ्यायला हरकत नाही. तुम्हाला काय वाटतं कोण अध्यक्ष व्हावं? मला वाटण्याचा विषय नाही, मला वाटण्याचा विषय नाही, तर दोघांनी ठरवावं असं माझं मत आहे. इप्स्टीन फाईल संदर्भात चर्चा सुरू आहेत. इप्स्टीन फाईल संदर्भात फाईल सुरू आहे. एप्स्टीन फाईल्स मध्ये जे नरेंद्र मोदींचा व्हिडिओ आलेला आहे समोर, त्याबद्दल चर्चा सुरू आहे. पाहिला असेल त्याच्यावर टीका पण होते. काय वाटतं त्याच्याबद्दल? काँग्रेस जोरदार टीका करते. नेमकं त्यामध्ये काय तथ्य वाटतं का? इप्स्टीन फाईल्समध्ये मोदी असतील, अंबानी असतील, यांची नावं समोर? मला वाटतं की ते आहे त्याच्यामध्ये काही तथ्य असं मला वाटत नाही आहे. काँग्रेस पक्ष हा आरोप करतो, त्याने आरोप करावेत, परंतु त्या आरोपामध्ये बिलकुल तथ्य नाही. नरेंद्र मोदींची इमेज अत्यंत साफ आहे सगळ्या जगामध्ये. नरेंद्र मोदी ॲक्टिव्ह प्रधानमंत्री असल्याचे रिपोर्टसुद्धा आहेत आणि या देशाचा विकास अत्यंत चांगल्या पद्धतीने होतो आहे. आपल्या देशाची इकॉनॉमी 4 नंबरवर आलेली आहे आणि एकदा पवारसाहेबांच्या भेटीसाठी एकदा नरेंद्र मोदी गेले होते बारामतीला आणि त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त आपली भावना केलेली होती की मला माझा आदर्श शरद पवार आहेत, त्यांच्यावर मी बरंच शिकलेलो आहे. त्यामुळे माझं 2019पासून माझं मत असं होतं की पवारसाहेबांनी एनडीएसोबत येणं अत्यंत आवश्यक आहे. जर जॉर्ज फर्नांडिससारखे नेते, नितीश कुमार असतील, शरद यादव असतील, ममता बॅनर्जी असतील, DMK असेल, असे अनेक पक्ष जे होते एनडीएमध्ये होते. त्यामुळं पवारसाहेबांनी या एनडीएमध्ये येऊन या देशाच्या महाराष्ट्राच्या विकासासाठी योगदान करावं अशी माझी अत्यंत प्रामाणिकपणाची इच्छा होती. आणि जर कदाचित 2019मध्ये पवारसाहेब जर आमच्या एनडीएसोबत आले असते तर कदाचित या देशाच्या राष्ट्रपती पदावर सुद्धा त्यांची नेमणूक होऊ शकली असती, पण त्यावेळेला काही तो निर्णय होऊ शकला नाही. आणि अजितदादा आणि त्यांच्यामध्ये या विषयावरचा वाद होता की अजितदादांचं मत असं होतं की जर शिवसेनेसोबत आपण जातो तर BJPसोबत का नको, आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी, देशाच्या विकासासाठी सगळ्या राष्ट्रवादींनी एनडीएसोबत जायला पाहिजे अजितदादांची इच्छा होती. त्यामुळे अजितदादांना जर खरी आदरांजली अर्पण करायची असेल तर मला असं वाटतं की दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण झालं पाहिजे आणि पवार साहेबांचा जो ग्रुप आहे त्यांनी सुद्धा एनडीएसोबत आलं पाहिजे. हिंदी में बताइए आज आपने शरद इप्स्टीन फाईलमध्ये अंबानींचं पण नाव येतं. इप्स्टीन फाईलमध्ये अभी फाइल में नहीं है, ऐसे फाइल में अनेक लोगों के नाम आते हैं लेकिन उसमें कोई तथ्य नहीं है. मराठीमध्ये सर अंबानींचं नाही, आता अंबानीचं नाव आलं असेल पण त्यामध्ये काही तथ्य असं मला वाटत नाही आहे. त्यामुळे अशी नावं जी असतात ती नावं येत असतात. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्रम्प सातत्याने निर्णय बदलण्यास सांगतात, ते टॅरिफ वाढवलं जाते. ट्रम्प सातत्याने जे काही भारतावर सगळ्या गोष्टी काय वाटतंय? मला वाटतं मागच्या वेळेला आपला रशियासोबत आपलं ॲग्रीमेंट झालेलं होतं. रशियाकडून आपण ऑइल खरेदी केलेलं होतं, त्यामुळं ट्रम्प थोडे नाराज होते. पण आता इंडिया आणि यूचं जे डील झालेलं आहे त्यामुळं आपल्या देशाची इकॉनॉमीसुद्धा डेव्हलप होणार आहे. छोट्या मोठ्या उद्योगांना चांगली मदत होणार आहे. शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळणार आहे. त्यामुळं आता सध्या माननीय नरेंद्र मोदीजी आणि ट्रम्प यांचे संबंध अत्यंत चांगले आहे. त्यामुळे टेरिफ जो आहे तो अनेक ज्या वस्तू आहेत त्याच्यावरती जरूर टेरिफ आहे आणि जो 25% टेरिफ होता तो सुद्धा 18% केलेला आहे. त्यामुळं आता टेरिफ वाढण्याचा विषय अजिबात नाही आहे. आता अमेरिकेचे आणि इंडियाचे संबंध अत्यंत चांगले आहेत आणि भारताच्या इकॉनॉमीला अजून डेव्हलप करण्यामध्ये या डीलचा चांगला उपयोग होणार है. सर हिंदी में बताइए, आज आपने शरद पवार की भेंट ली है, क्या उन्होंने बताया और क्या कहना? पवार साहब की मैंने आज मुलाकात की है और पवार साहब की तबीयत अत्यंत अच्छी है. उन्होंने मुझे बताया कि भाई मेरी तबीयत बहुत अच्छी है
लेकिन इतनी वो एडमिट होने के बावजूद भी उनका ध्यान पार्लियामेंट की तरफ था। उन्होंने मुझे पूछा कि भाई पार्लियामेंट में चल रही है क्या। मैंने बोला कि अपना हाउस जो राज्यसभा है वो तो चल रहा है, लेकिन लोकसभा में रोज हंगामा हो रहा है, ये भी मैंने उनको बताया है। और इतने बीमार होने के बावजूद भी वो उनका ध्यान मतलब दिल्ली की तरफ है और हमारा हाउस चल रहा है कि नहीं है, ये भी उन्होंने मेरे सामने एक बात की है। लेकिन अभी उनकी तबीयत एकदम अच्छी है, दो तीन दिन के अंदर उनकी तबीयत एकदम अच्छी हो जाएगी और पवार साहब मजबूती से खड़े हो जाएंगे। जेडपी के इलेक्शन में भाजपा को बहुमत मिला है, सबसे ज्यादा सीटें उनके चुन के आई है। मुझे लगता है कि भारतीय जनता पार्टी को देश भर में बहुत ही अच्छी सफलता मिल रही है और यहाँ मतलब हमारी जो महायुति है एक दूसरे के खिलाफ अनेक जगह पर मतलब उन्होंने चुनाव लड़ा अपने महानगर पालिका के चुनाव में, उसके बावजूद भी बीजेपी नंबर 1 पर आ गई है। नंबर 2 पर एकनाथ शिंदे जी की पार्टी आई है, नंबर 3 पर अजीत दादा का ग्रुप भी आया है। तो मतलब हमारी महायुति एक दूसरे के खिलाफ लड़ने के बावजूद भी जनता हमारे साथ है और इसीलिए बीजेपी को सबसे ज़्यादा सीटें मतलब महानगर पालिका में मिली है, म्यूनसिपालिटी में भी मिली है और अभी जिला परिषद के चुनाव में भी सबसे ज़्यादा सीटें आरपीआई कहीं नहीं दिखी जिला परिषद के इलेक्शन में। आरपीआई को कुछ नहीं मिला, कोई क्या आरपीआई के हमारे 10-15 लोग चुनकर आए हैं। मतलब वो कहाँ बीजेपी के साथ हमारा अलायंस हुआ था और कमल सिंबल पर हमारे लोग लड़े थे, कहाँ मतलब अजीत दादा के गढ़ी पर भी लड़े थे और कुछ लोग मतलब दोनों बान पर भी लड़े थे। तो 12-15 लोग हमारे चुनकर आए हैं क्योंकि हमारी पार्टी के पास अभी सिंबल नहीं है, तो सिंबल आ जाएगा तो हम हमारे सिंबल पर लड़ेंगे। रोहित पवार की प्रेस के रोहित पवार ने अभी प्रेस कॉन्फ्रेंस की है जिसमें उन्होंने बहुत सरकार को जांच करने के लिए कहा है कि जिस तरह से ये आरोप किए हुए हैं कि इसकी पूरी जांच होनी चाहिए। तो मुझे लगता है कि इसकी पूरी जांच होनी चाहिए, ये भी हमारी मांग है। लेकिन जिस तरह कुछ लोगों के मन में आशंका है कि वह ये कोई घातपात हो सकता है, लेकिन इसमें कोई घातपात होगा ऐसा मुझे लगता नहीं है। पवार साहब ने भी दूसरे दिन उसी दिन बोला था अभी इसकी पूरी जांच होनी चाहिए। यहाँ देवेंद्र फडणवीस साहब उनके संबंध बहुत अच्छे थे, एकनाथ शिंदे के संबंध थे और अजीत दादा ने जो भी कुछ आरोप किए थे वो लोकल के लोगों पर किए थे। पिंपरी चिंचवड़ में ये भ्रष्टाचार हुआ है, इसी तरह की भूमिका उन्होंने रखी थी। तो इसके पहले भी आपको अभी जो अपघात हुआ है अजीत दादा का, उस पर उन्होंने जांच की मांग की। हाँ तो ठीक है ना, जांच इसकी होनी चाहिए। जो एयरक्राफ्ट था वो कंपनी पर अगर बैन था तो एयरपोर्ट उधर आया कैसा, एयरपोर्ट उठने का परमिशन का दिया कैसा, इसकी पूरी जांच होनी चाहिए और इसके लिए जो भी अधिकारी जिम्मेदारी है उनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए। लेकिन मेरा स्पष्ट मत ये है कि इसमें कोई घातपात बिल्कुल नहीं है, ये अपघात है। अगर वो कैप्टन ने निर्णय अगर बदला होता था कि भाई यहाँ लैंडिंग नहीं हो सकता है बारामती में, तो 10-15 मिनट में पुणे के एयरपोर्ट और एयरक्राफ्ट आ सकता था। लेकिन कैप्टन ने वहाँ ही लैंडिंग करने का प्रयत्न किया और उसमें मतलब ये अपघात हुआ है और ये पूरा एक्सीडेंट है, अपघात है, इसमें कोई घातपात है ऐसा मुझे लगता नहीं है। मनोज नरवणेंच्या पुस्तकासंदर्भात जे प्रश्न उपस्थित केले त्याबद्दल काय वाटते साहेब? नरवणेंच्या पुस्तकाबद्दल आता नरवणे पुस्तक अजूनही प्रकाशित झालेलं नाही, पण कदाचित नरवणे हे आमचे मराठी भाषिक होते, महाराष्ट्राचे होते आणि देशाच्या आर्मीच्या प्रमुख पदावर त्यांची नेमणूक करण्याचा निर्णय माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी घेतलेला होता। तर जी आपली आर्मी असते, जी BSF असते किंवा जी CRPF असते, बॉर्डरचं संरक्षण करण्यासाठी असणारी जी काही सैनिक असतात त्यांना पंतप्रधानांचा आदेश घेण्याची आवश्यकता नसते। जर आपल्या बॉर्डरच्या आतमध्ये कोणी येत असेल तर तिथं गोळी मारायला किंवा त्यांना परत त्यांना घालवण्यासाठी काय करायचा हा अधिकार तिथल्या लोकलच्या त्यांना अधिकार असतो। त्यामुळं प्रधानमंत्र्यांना विचारण्याची आवश्यकता नव्हती। पण नहीं, मुझे लगता है कि नरवणे जी का किताब अभी तक प्रकाशित नहीं हुआ है, लेकिन कुछ लोगों का कहना है कि राहुल गांधी जी ने इस मुद्दे को उठाया और मतलब चाइना की जो आर्मी है ये आर्मी अपने भारत के बॉर्डर के अंदर आ रही थी और उन्होंने मतलब नरेंद्र मोदी जी को फोन किया और उन्होंने ठीक आदेश दिया नहीं, ऐसा कुछ किताब में ऐसा बोल रहे हैं। लेकिन नरवणे जी का कहना ये है कि प्रधानमंत्री जी ने बोला था कि जो आप कर सकते वो आप करो।
तो और प्रधानमंत्री को पूछने की आवश्यकता नहीं है। चाइना की आर्मी अगर वहाँ अंदर आ रही है तो उनको रोकने का काम वहाँ के अपने आर्मी का होता है, वहाँ प्रधानमंत्री को पूछने की बिल्कुल आवश्यकता नहीं होती है। इसीलिए नरवणे जी अगर कोई आरोप कर रहे होंगे तो ये ठीक नहीं है और मुझे लगता है कि नरेंद्र मोदी जी को बदनाम करने का प्रयत्न होना ठीक नहीं है। प्रकाशनाला परवानगी का देत नाही पुस्तक प्रकाशनाला परवानगी का दिली जात नाही? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.